मोहाडी तालुक्यात झालेल्या एका भीषण अपघातात कुश्यारी येथील 52 वर्षीय व्यक्तीचा दुर्दैवी मृत्यू झाला आहे. मोहाडी कुश्यारी मार्गावर भरधाव वेगाने आलेल्या मोटरसायकलने पाठीमागून धडक दिल्याने ही घटना घडली आहे. दिनांक 26 ऑक्टोबर रोजी रात्री 10 वाजता दरम्यान फिर्यादी विठ्ठल मलेवार वय 53 वर्षे राहणार कुश्यारी आणि त्यांचे मित्र सुनील भैयालाल पसीने वय 52 वर्षे राहणार कुश्यारी हे नेहमीप्रमाणे जेवणानंतर कुश्यारी ते मोहाडी रोडने फिरून आपल्या गावाकडे परत जात होते. दरम्यान मोहन साकुरे यांच्या शेताजवळ आरोपी विक्की उर्फ सिंघानिया कारेमोरे वय 35 वर्षे राहणार मोहाडी याने त्याच्या ताब्यातील मोटरसायकलवर 3 इसमांना बसवून आणले. आरोपी भरधाव वेगाने मोटरसायकल चालवत असताना त्याने सुनील पसीने यांना पाठीमागून जोरदार धडक दिली. या धडकेत मृतक सुनील पसीने हे गंभीर जखमी झाले. फिर्यादी विठ्ठल मलेवार यांनी तातडीने गावातील मित्रांना फोन करून बोलावले आणि जखमींना प्रथम मोहाडी येथील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आले. डॉक्टरांनी प्राथमिक उपचार करून त्यांची प्रकृती गंभीर पाहून त्यांना तातडीने सामान्य रुग्णालय भंडारा येथे रेफर केले. मात्र भंडारा येथील डॉक्टरांनी तपासणीअंती सुनील पसीने यांना मृत घोषित केले. या अपघातात मोटरसायकल चालक आरोपी विक्की कारेमोरे हा देखील जखमी झाला आहे. फिर्यादी विठ्ठल रामाजी मलेवार यांच्या तक्रारीवरून पोलीस स्टेशन मोहाडी येथे अपघाताची नोंद करण्यात आली आहे. या घटनेचा पुढील तपास पोलीस हवालदार लांजेवार हे करीत आहेत. तर याबद्दलची माहिती भंडारा पोलिसांच्या वतीने दिनांक 28 ऑक्टोबर रोजी सायंकाळी 6 वाजता दरम्यान एका प्रसिद्धी पत्रकाच्या माध्यमातून देण्यात आली आहे.